हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड हे आर्टिकल अभ्यासणार आहोत. मागील तासाला आपण ॲम्पियर सर्किटल लॉ अभ्यासलेला आहे. ॲम्पियर सर्किटल लॉ वापरून सोलेनॉइड मधून करंट पास केल्यानंतर तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड त्यासाठीचा फॉर्म्युला काढायचा. सर्वप्रथम सोलेनॉइड म्हणजे काय ते समजून घेऊया. सोलेनॉइड हा म्हणजे ही एक कॉईल आहे. ह्याचा फरक असा आहे, त्याचं डायमीटर आणि त्याच्या लेंथमध्ये एक विशिष्ट रिलेशन आहे. लेंथ ऑफ द कॉईल इज ग्रेटर दॅन द डायमीटर ऑफ द कॉईल, आणि मग त्याच कॉईलला आपण सोलेनॉइड असं म्हणतो. मी समजण्यासाठी तर एक डायग्राम काढून दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणजे ही एक अशी कॉईल आहे. याच्यातून पास होणारा करंट आहे आय एवढा समोर आहे. याला सोलेनॉइड असं म्हणतात. याचा जो डायमीटर आहे हा, हे अंतर हे, आणि ही जी लेंथ आहे टोटल, म्हणजे लेंथ ऑफ द सोलेनॉइड इज ग्रेटर दॅन डायमीटर. तशा कॉईलला सोलेनॉइड असं म्हणायचं. याच्या लक्षात, सोलेनॉइड म्हणजे काय? ती एक कंडक्टिव्ह मटेरियलची कॉईल आहे, करंट कॅरिंग कॉईल आहे. फक्त त्या कॉईलची जी लेंथ आहे ती कॉईलच्या डायमीटरपेक्षा जास्त आहे. तशाच कॉईलला काय नाव आहे? सोलेनॉइड. मग त्यातून करंट पास झाला की त्याच्या अलॉंग द ॲक्सिस, ही जी मी रेषा काढलेली आहे ॲक्सिस ऑफ द सोलेनॉइड, अलॉंग द ॲक्सिस मॅग्नेटिक फील्ड असतं. ते किती आहे ते आपल्याला काढायचं. आता इथं पहा, तीच डायग्राम इथं त्याच कॉईलला अर्धा कापलेला आहे अशा अवस्थेत ती डायग्राम. त्याचं क्रॉस सेक्शन, ह्या कॉईलच्या टर्न्स आहेत ना, हे जे दिसतात ना हे पॉइंट्स. इथं सर्कल काढून डॉट आहे, इथं सर्कल काढून क्रॉस आहे. याचा अर्थ इथून करंट कोणत्या दिशेनं, इथून ज्या दिशेनं करंट आहे त्याच्याबरोबर हा अपोजिट दिशेनं करंट या ठिकाणी आहे. येथे एक लक्ष, म्हणजे हा आउटवर्ड असेल तर हा इनवर्ड आहे. आपण हे चिन्ह पाहिलेली आहे. सर्कल काढून डॉट असेल तर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड डिरेक्टेड आउटवर्ड, आणि क्रॉस असेल तर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड डिरेक्ट इनवर्ड्स. म्हणजे सर्क्युलर कॉईल अर्धी कापल्यानंतर दिसणारं चित्र इथं मांडायचा प्रयत्न केला आहे, विथ रेफरन्स टू मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ह्या ज्या रेषा आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. म्हणजे इथून करंट बाहेर पडला, इथून आतमध्ये गेला. अशा प्रकारे तुम्ही स्पायरल बाइंडिंगची वही पाहिली असेल, नोटबुक पाहिलं असेल. ते स्पायरल बाइंडिंग म्हणजे ती सोलेनॉइड म्हणून पत्र, आणि ते पेज असतं ना, त्याच्यातून पास होणारं पेजेसमधून ते पास होतं की नाही. मग तसा तो ती जी स्पायरल बाइंडिंगची जे स्पायरल आहे ते अर्ध कापलेलं आहे. त्यावेळेसचे हे दोन डॉट्स दिसणारे आपल्याला. इथून करंट बाहेर येतो, इथून आतमध्ये जातो. आता हे इमॅजिन केलं तर लक्षात येणार आहे. मग ह्या मॅग्नेटिक लाईन्सचा फोर्स कसे असतील ते इथं दाखवलेलं आहे. तुम्हाला इथं सेंटरला दिसत असेल पाहिजे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कशी आहे, स्ट्रेट. आणि मग ह्या सोलेनॉइड मुळं, ह्या सोलेनॉइड मधल्या करंटमुळं मॅग्नेटिक फील्ड हे अलॉंग द ॲक्सिस असते, अलॉंग द ॲक्सिस. आणखी एक लक्षात आलं असेल तुम्हाला, बघा या रिजनमध्ये लाईन्स ऑफ फोर्सचा क्राऊड आहे. इथं वाईड स्प्रेड आहे, म्हणजे वेल इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म. वेल इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म. बघा ही फिगर लक्षात येते का? मी परत एकदा सांगायचा प्रयत्न करतो. ए सोलेनॉइड इज an arrangement in which a long conducting wire is wound in a closed helix. The diameter of the coil is much smaller than its length. Diameter हा लेंथ पेक्षा स्मॉलर असतो, त्याच्या उलट लेंथ ही डायमीटर पेक्षा मोठी असते. फिगर शोज क्रॉस सेक्शन ऑफ करंट कॅरिंग सोलेनॉइड. करंट कॅरिंग सोलेनॉइडचा हा क्रॉस सेक्शन आहे. The density of magnetic field, बघा, density of the magnetic fields along the axis and within the solenoid at certain distance away from the wire is uniform, and the magnetic field is along the axis. Let it be denoted by vector B.
आउटसाइड द सोलेनॉइड लाईन्स आर वाईडली स्प्रेड. हे आपण सोलेनॉइडच्या आतला भाग घेतला. बाहेर कसं असेल तर लाईन्स ऑफ फोर्स वाईड स्प्रेड असतील आणि म्हणून आपण तिथं असं म्हणणार आहोत आउटसाइड द सोलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड इज नियरली इक्वल टू 0. म्हणजे सोलेनॉइडमधून करंट पास केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ते अलॉंग द ॲक्सिस असते. आउटसाइड ज्या सोलेनॉइडच्या बाहेर या ठिकाणी आपण दिस बी इज इक्वल टू 0, मॅग्नेटिक फील्ड इज बी इज इक्वल टू 0 असं घेणार. लक्षात असू द्या. आता हे तुम्हाला समजण्यासाठी हा क्रॉस सेक्शन दाखवून आपण मॅग्नेटिक फील्ड कुठं असते अलॉंग द ॲक्सिस हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला अँपियर सर्क्युटल लॉ वापरून मग ह्या मॅग्नेटिक फील्डसाठी फॉर्म्युला करायचा आणि आपण टायटल लिहिले मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड. आता परत अँपियर सर्क्युटल लॉ वापरायचं म्हटलं की आपल्याला क्लोज्ड पाथ पाहिजे, क्लोज्ड लूप पाहिजे. अँपियर सर्क्युटल लॉ हा क्लोज लूपला अप्लाय करतोय तो आपण कालच्या तासाला पाहिलेला आहे. आणि मग आता हीच डायग्राम इथं वेगळ्या स्वरूपात दाखवली आहे. परत हे चौकोन दिसत आहेत का? हे करंट आपण क्रॉस सेक्शनच घेतलंय असं इमॅजिन करा. हे डॉट आहेत म्हणजे इथून करंट बाहेर पडलेला आहे, क्रॉस आहे म्हणजे इथून करंट आतल्या बाजूला आहे. सर्कल्स आहेत पहिल्याचे कॉईलचे आणि त्याला अर्धा कापलेला आहे, अर्धा क्रॉस सेक्शन घेतलेला आहे. त्यावेळेसचं चित्र आत्ताच आपण पाहिलं. आतल्या बाजूला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या कशा आहेत? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या पॅरलल्स आहेत, एक युनिफॉर्म आहे. आणि मग इथे मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याला म्हणूयात बी, मॅग्नेटिक फील्ड म्हणूयात बी. आता इथे अँपियर सर्किटल लॉ वापरायचं म्हणजे आपल्याला क्लोज डाऊन लूप कन्सिडर करायचं आहे. आपण इथं ए बी सी डी हे क्लोज लूप कन्सिडर करूया. आता हे ए बी सी डी म्हणजे काय? मी मगाशी सांगितलेलं उदाहरण परत. स्पायरल बाइंडिंग मधलं जे पेज आहे ते पेज म्हणजे ए बी सी डी हा पाथ, ते पेजची बाउंड्री म्हणजे ए बी सी डी पाथ. आणि स्पायरल वाइंडिंग म्हणजे सोलेनॉइड हे कॉईल आहे असं इमॅजिन करा. याच्यातून पास होणारा करंट आहे आय. म्हणजे इथं बघा आता ए बी हे जे प्रतल आहे ए बी सी डी हे हा जो प्लेन आहे तो सर्क्युलर कॉईलला बरोबर त्याचा अर्धा भाग घेतलेला आहे, उर्वरित अर्धा भाग घेतलेला नाही. स्पायरल बाइंडिंगची वही, स्पायरल बाइंडिंगची नोटबुक्स डोळ्यासमोर ठेवा, तुम्हाला इमॅजिन करायला सोपं पडेल. आता ह्या क्लोज लूपवरती अँपियर सर्किटल लॉ अप्लाय केला, अँपियर सर्किटल लॉ अप्लाय केला, काय उत्तर येईल ते आपल्याला बघायचं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन परत सांगतो आणि मग आपण त्या लॉकडे जाऊया. लेट अस कन्सिडर ए सोलेनॉइड as shown in this figure. The dot shows the current coming out. This dot shows current coming out of the paper, out of the plane of the paper, and this cross sign shows the current is going inside into the plane of the paper. To find the magnetic induction at a point inside the solenoid, consider a rectangular loop A, B, C, D. आता इथं ABC अलॉंग ABCD अँपियर सर्किटल लॉ अप्लाय केल्यानंतर आपल्याला माहिती आहे अँपियर सर्किटल लॉ काय सांगतो? लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर B डॉट DL इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स नेट स्टेडी करंट. काल आपण डेफिनेशन पाहिजे. इथं आपण टोटल करंट, हा टोटल करंट कसा काढलाय बघा. ABCD ह्या लूप मधून पास होणारे हे जे डॉट्स आहेत हे उदाहरणार्थ n नंबर आहेत, तेवढ्या टर्न्स आहेत, n नंबर ऑफ टर्न्स. एका टर्न मधला करंट किती आहे? 8. n नंबर मधला n नंबर मधला करंट n आहे, दॅट इज द टोटल करंट. आणि फॉर्म्युला आहे म्यू 0 n I. ही पहिली स्टेप समजल्यानंतर पुढे फारसा अवघड नाही पास. ही स्टेप कशी आली? ABCD ह्या लूप मधून पास होणारा करंट आपल्याला लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर B डॉट DL इज इक्वल टू म्यू 0 I म्हणजे नेट स्टेडी करंट. करंट एनक्लोज, नेट स्टेडी करंट एनक्लोज्ड बाय द क्लोज्ड पाथ. मग ह्या क्लोज्ड पाथ मध्ये हे जे टर्म्स आहेत ते n मानले. एका टर्म मधला करंट I, n टर्म मधला करंट NI आणि म्हणून टोटल करंट आला NI. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतोय पहा. हे जे इंटिग्रेशन आहे अलॉंग द लूप आहे, ह्या लूपचे आपण रेक्टँगल असल्यामुळे आपण ह्या लूपचे 4 भाग करू शकतो. एक AB, दुसरा BC, CD आणि DA.
बघा ए बी म्हणून आपण याचे भाग कसे केले बघा इंटिग्रेशनचे. इंटिग्रेशन ऑफ डीएल बी डॉट डीएल फ्रॉम ए टू बी. दुसरा बी टू सी, ए टू बी, बी टू सी. तिसरा पार्ट सी टू डी. चौथा पार्ट बी टू ए. किती पार्ट झाले एकूण? 4. ए बी, बी सी, सी डी आणि डी इज इक्वल टू म्यू 0 n. हे तसंच. आता होतंय काय पहा, हा डॉट प्रोडक्ट घेताना हे जर सोडवलं तर बी डी एल कॉस थिटा येतं. थिटा म्हणजे बी आणि डी एल फॅक्टर डी एल याच्यातला अँगल. बी सी ह्या ब्रांचसाठी, बी सी ह्या ब्रांचसाठी, बी सी ब्रँच आणि बी एकमेकाला परपेंडिक्युलर, बी अलॉंग दिस डिरेक्शन आहे. इथं आपण पाहिलं दिस इज द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे सी टू बी, बी टू सी इथून इथं जाताना आणि डी टू ए दोघांसाठी थिटा 0 आहे. सॉरी थिटा 90 आहे, परपेंडिक्युलर आहे. कॉस 90 0 असतो. याचं उत्तर 0 आहे. म्हणजे हे जे दोन इंटिग्रेशन्स आहेत हे एक आणि दुसरं डी ए टू डी हे सी टू ए हे 0 झाले. बी टू सी आणि डी टू ए कारण कंडिशन आहे थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, हे 0 झाले. त्यानंतर सी डी ह्या पाथसाठी बघा, सी डी हा पाथ सोलनेटच्या आउटसाईड आहे. आपण सोलनेटच्या आउटसाईड आत्ताच पाहिलं होतं बी इज इक्वल टू 0 असतं आणि म्हणून याचं पण इंटिग्रेशन काय आलं, या पार्टचं पण 0 आलं. मग राहिला कुठला पार्ट? इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी डॉट डी एल इज इक्वल टू म्यू 0 n आहे. आणि म्हणून इथं लिहिले आपण पहा त्यातला बी हा कॉन्स्टंट पार्ट आहे, तो चिन्हाच्या बाहेर आला. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी ऑफ फॅक्टर डी एल किंवा ओनली डी एल असं म्हटलं जातं. काय अडचण नाही आहे कारण इथं थिटा 0 येतोय पहा. डी एल आणि बी एका दिशेने आहे. कॉस ऑफ 0 1 आहे इज इक्वल टू म्यू 0 n आहे. पण इंटिग्रेशन ऑफ डी एल म्हणजे काय? ए टू बी या पाचच्या अनेक छोटे छोटे भाग केलेले आहेत. प्रत्येक भाग म्हणजे डी एल. ह्या सर्वांची बेरीज केली की ए बी एवढा पाथ होता. ए बी एवढ्या पाथची लेंथ आपण ए बी ही जी लेंथ आहे त्याला आपण थोड्या वेळ एल असं म्हणूया. आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ डी एल फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू एल असं घेतलं. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. उत्तर आलं बी इंटू एल इज इक्वल टू म्यू 0 n आहे. बी इंटू एल इज इक्वल टू म्यू 0 n आहे. आता हे सिम्प्लिफाय करू म्हणून बी इज इक्वल टू एल हा त्या बाजूला घेतला तर म्यू 0 n अपॉन एल असं मी घेतो पाहिजे इंटू एन अपॉन एल असं काय घेतलंय तर मी आता इथे काय म्हणणार आहे, स्मॉल एन इज इक्वल टू कॅपिटल एन अपॉन एल नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. आतापर्यंत आपण सर्क्युलर कॉईल व्यास विचारात घ्यायचा एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स एवढंच म्हणायचं. पण आता इथं एनचा अर्थ वेगळा आहे. हा स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजेच कॅपिटल टोटल टर्न्स अपॉन लेंथ ती व्हॅल्यू ठेवली तर हा फॉर्म्युला येतो आहे म्यू 0 n and this is the formula for magnetic field due to solenoid. दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा कारण इथं बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची चूक होते, कन्फ्युजन होतं. जनरली आपण हे एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स घेतो पण स्मॉल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स नाहीत. तर त्या काय आहेत? स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आणि मग एन इज इक्वल टू फॉर्म्युला आहे कॅपिटल एन अपॉन एल. एल कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स, एल म्हणजे लेंथ ऑफ द सॉलिड सोलिनॉइडची असणारी लेंथ. स्टुडंट्स अशा रीतीने आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलेनॉइड. हॅलो स्टुडंट्स, आता आपण पुढचं आर्टिकल पाहणार आहोत ते आहे मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ टोरॉइड. ज्या पद्धतीने आपण सोलेनॉइडचा अभ्यास केला त्याच पद्धतीनं अँपियर सर्किटल लॉ वापरूनच पण पहिल्यांदा टोरॉइड म्हणजे काय ते बघूया. खरं तर टोरॉइड हा सोलेनॉइडच आहे. टोरॉइड इज अ सोलेनॉइड ऑफ अ फायनाइट लेंथ बेंड इनटू अ हॅलो सर्क्युलर ट्यूब. म्हणजे तो सोलेनॉइडचा आहे पण त्याला आता कोणता शेप दिलाय? सर्क्युलर शेप दिलाय.
तुम्ही व्हेकलमध्ये ट्यूब टायर मधला ट्यूब असतो तो हवा भरलेला जो पाहिला आहे तसं स्ट्रक्चर आहे का, तसा आकार. सायकलचं ट्यूब असेल किंवा कुठलंही व्हेकलचं ट्यूब असेल, सर्क्युलर फॉर्ममध्ये रबर ट्यूब असते, त्याच्यामध्ये एअर प्रेशर भरलं की ती टाईट रबर ट्यूब तयार होते. तशा आकाराचा सोलेनॉइड, त्याला टोरॉइड म्हणतात. खरं तर त्याला नाव एंडलेस सोलेनॉइड इन द फॉर्म. एंडलेस सोलेनॉइड म्हणजे टोरॉइड असं पण म्हटलं जातं. टोरॉइड इज सोलेनॉइड ऑफ फायनाइट लेंथ बेंड इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर. आता तुम्हाला दिसताना हे जे डॉट्स आणि हे दाखवलेले आहे, आपल्याला माहिती आहे ह्या नंबर ऑफ टर्न्स आहेत कॉइलचे. पण आता हा शेप कुठला आला, सर्क्युलर आला. तर ह्याचे दोन भाग येतील पहा. हा इनर रेडियस आणि हा आउटर असा. म्हणजे ते जे ट्यूब लाईक सर्क्युलर स्ट्रक्चर आहे हे इनर पार्ट आला, हा आउटर पार्ट आला. ह्याचा सेंटर घेतलाय आपण रेडियस आरचा, ते सर्कल घेतलंय, त्याला म्हटलंय आपण एम्पिरियन लूप. सोलेनॉइडमध्ये आपण एम्पिरियन लूप रेक्टँग्युलर स्वरूपात ABCD एक रेक्टँग्युलर पाथ घेतला होता. इथं मात्र तो एम्पिरियन लूप हा सर्क्युलर स्वरूपात. हे फिगर इमॅजिन करता आली की पुढे 2 मिनिटांमध्ये आपलं उत्तर येणार आहे थोडंच. याचे जे वाइंडिंग आहेत ते अनेक आहेत, पण दाखवताना इथे ठराविक 5-6 दाखवले आहेत. इथून करंट बाहेर पडतोय परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर. इथं डिरेक्टली इनवर्ड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर. म्हणजे या ठिकाणी आउटवर्ड आहे, या ठिकाणी इनवर्ड आहे. जस्ट इमॅजिन करायचं म्हटलं तर हे कसं असेल बघा टोरॉइड. मी तुम्हाला इमॅजिन करण्यासाठी प्रयत्न करतो. बघा इमॅजिन होते येते का लक्षात. इथून करंट एवढा करंट आतमध्ये पास झाला, इथून बाहेर आलेला आहे. ही कॉइलच आहे, पण त्या कॉइलला सर्क्युलर शेपमध्ये बेंड केले. आता याला सोलेनॉइड म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, टोरॉइड, TOROID. आणि मग यातून करंट पास झाल्यामुळे त्याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे अलॉंग दिस एम्पिरियन लूप असते, त्याला B असं म्हणूया. एम्पिरियन लूप मॅग्नेटिक फील्ड. आणि मग एम्पिरियन लूपचा वापर करून एम्पियर सर्किटल लॉ वापरून मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते आपल्याला काढायचं. साहजिकच आपण पाहिलं आता एम्पिरियन लूप जर एकदा का ठरलं की एम्पिरियन लूपसाठी आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर B अलॉंग द क्लोज्ड पाथ, म्हणून तर इंटिग्रेशन ओव्हर क्लोज्ड पाथ ऑफ वेक्टर B डॉट dl इज इक्वल टू μ0 इंटू टोटल किंवा नेट स्टेडी करंट. इथं आपण टोटल करंट. इथेही सोलेनॉइड प्रमाणेच आपण हे सर्क्युलर शेप घेतलेला आहे. आता इथं मात्र ह्याच्या नंबर ऑफ टर्न्स जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या येतील. प्रत्येक टर्न ह्या लूपच्या आतमध्ये कव्हर होते. म्हणजे याच्या नंबर ऑफ टर्न्स घेऊयात n. एका टर्नमधला करंट I म्हणून टोटल करंट n इंटू I. मग टोटल करंटच्या ठिकाणी आलं NI. आता परत ही जी डावी बाजू आहे हा डॉट प्रॉडक्ट आहे, हा सोडवला तर B dl cos θ येतं. या सिच्युएशनला θ0 असतो, कॉस ऑफ θ 1. B हा कॉन्स्टंट आहे, तो चिन्हाच्या बाहेर आला. इंटिग्रेशन मध्ये फक्त dl राहिला इज इक्वल टू μ0 NI. हा पार्ट तसाच. पण आता इंटिग्रेशन dl म्हणजे काय, हे जे एम्पिरियन लूप आहे ह्याचे असे हा एक dl, हा दुसरा dl, हा तिसरा dl, असे अनेक छोटे छोटे भाग केलेले आहेत आणि ते सर्वांची बेरीज. ते सर्वांची बेरीज केल्यानंतर बघा आपण कुठं आलो, त्या सर्वांची बेरीज केली की या ठिकाणी आलो. म्हणजे त्या सर्कलचं सर्कमफरन्स की ज्याची रेडियस r आहे. आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ dl इज इक्वल टू 2πr. ती व्हॅल्यू इथे ठेवली B इंटू 2πr μ0 NI. 2πr उजवीकडे घेतला, आपल्या सोयीसाठी n ला तो भागिले घेतला. B इज इक्वल टू μ0 n अपॉन 2πr इंटू I. परत इथं टोटल नंबर ऑफ टर्न्स n आहे आणि टोटल लेंथ 2πr म्हणजे त्या सर्कलची लेंथ, सर्कमफरन्स म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. यालाच आपण आता सिम्बॉल दिलं होतं n, स्मॉल n. आणि म्हणून परत इथं B इज इक्वल टू फॉर्म्युला आलाय μ0 NI. स्टुडंट्स इथे हे लक्षात ठेवा, n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. मग अशी फॉर्म्युला आला होता n कॅपिटल N अपॉन कॅपिटल L. इथं फॉर्म्युला आहे कॅपिटल N अपॉन 2πr. आपण जे एम्पिरियन लूप घेतलेला आहे त्याचा सर्कमफरन्स.
आपण घेतलं ॲम्पियर रूल म्हणजे ह्याचा आउटर रेडियस आणि इनर रेडियस याचा ॲव्हरेज आहे, ह्याची हा बरोबर मिळवे, याची सरासरी आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे या ठिकाणी हा जो आर घेतलेला आहे, आर आउटर R2 म्हणूयात, रेडियस इनर R1 म्हणूयात, दोघांची बेरीज भागिले 2 याचा जो ॲव्हरेज येईल तो ॲव्हरेज म्हणजे ही रेडियस असणार आहे. आणि फॉर्म्युला लिहिला आहे B = μ0 Ni. स्टुडंट्स, अशा रीतीने आपण ॲम्पियर सर्किटल लॉ वापरून सोलेनॉइडमुळे मॅग्नेटिक फील्ड किती असेल, टोरॉइडमुळे किती असेल ते इथं अभ्यासलेलं आहे. आजच्या तासाला इथंच थांबूयात.